वाचवावया वानराचा प्राण म्हणजे केले पिता पाचारोणी पवार सांग्या परते ऐका हनुमानजीच्या संगतीमध्ये बरेच वानर सिद्धीचा शोध घेत होते. चांगल्या कामाला इकडे जास्त असते. बाकीचे 9 दिशाचे वानर आले, त्यांना कुठे इकडं आलं, काय झालं, काठामोडा, कोणाला काय झालं, कुठं सुद्धा उल्लेख आलेला नाही. ज्यांना सीता शोधायची होती त्यांना इकडं आलं. पहिल्या दिवशी झालं. आधी तो सुरुवात आहे. रामाच्या जवळून आले, हनुमानजी आलं. हनुमानजी आलं, थोडे पुढे गेले की एक फोन लागलो. तेव्हा श्याम एक भुयार दिसलं. नाही माझं सांगत नाही. त्या भुयारात एक योजन अंधारात वानर चालले आहे का नाही. एक योजन म्हणजे किती कोस? 4 कोस. किती किलोमीटर? इथून धारोड, इथून वडवणी, भुयारा चालले चालले चालले. मध्ये हवा, भुयारात लय अवघड असते. हवा नाही, पाणी नाही, प्रकाश नाही. आणि माणसाचं जीवन एक सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा ही जर नाही मिळाली तर माणूस किती टक्के रोगी पडत सांगता येत नाही. दादा खरे पुढे आता जे काही बंगल्यात बसलेले माणसं आहेत का, ते सकाळी सकाळी कवळून खायला जंगलात पळत लावून खावं लागतं. एसीची हवा खाणारे मोकळे हवा खायला डोंगराने पळत पळावं लागतं. हे माझ्या पद्धत नाही. मोठ्या भुयारात ती हवा मिळत नाही. मोठे मूर्छेला येऊन पडले. कोणाला काय दिसलं नाही ना. पण त्याच्यात एक देखणा होता. देखणा आपल्यासारखा हेकणा नाही. देखणा ज्याला अंधारात बी दिसत होत तो देखणा. हनुमानजी होते. हनुमानजीला दिसत होत. हनुमानजी म्हणलं ह्याला घेऊन जावं लागल. सरपंच यांना घेऊन जावं लागल. आणि माणसानं संगतच आपल्याला जे घेऊन जाते का त्याच्या संगत करावा. आपले पाय वाढणाराची संगत करू नाही. सध्या घेऊन जाणारे थोडे भेटते, पाय वाढणारे जास्त भेटते. संग राहते पण जरा चालत मारत पुढे चालला दिसत त्याचे पाय वाढते. हनुमानजी तसलं नव्हतं. सगळ्याला घेऊन जायचं म्हणला. यारे यारे सगळ्याला घेऊन जाणार. मी तर कधीही सांगतो, कवाही सांगतो, सगळ्या गवळणीली राधा घेऊन जात होती म्हणून राधाच नाव निघतं. महागल्या कडीला बोट मोडणारीचं नाव निघत नाही. समोर छातीवर वार झालराचं नाव निघतं. तानाजी मालुसकराचं, महागल्याचं नाही. हनुमानजीला एकतर चांगल्याची संगत, चांगल्याचा वशिला डायरेक्ट असावा ना. ज्याची संगत धरली त्याची कुठंच ओळख नसावा. चार तरी
पाहिजे, सगळ्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या पाहिजे. कुठून आले आणि आमचा नंबर घेऊन गेले, सगळे शिव्या देते बघा आत्या सगळे. म्हणजे ज्याची ओळख आहे त्यासाठी संघर्ष धरा. मला सांगायचा मुद्दा आहे, मारुती रायाची संगत धरली म्हणजे मारुती रायाची वाऱ्याची ओळख नाही, सख्खा बाप. आता पोराच्या हितासाठी बाप काय करणार नाही. एका जागेवर वाचलं मी, ज्या ठिकाणी माणूस पाय ठेवू शकत नाही, बघा बाबा, ज्या ठिकाणी माणूस पाय ठेवू शकत नाही, आपल्या पोराचं जर काम अडकलं का, जिथं आपण पाय ठेवू शकत नाही तिथं डोकं टाकवायची काय असते वापस. बाप म्हणजे बाप. हनुमानजीने बापाला हाक मारली, म्हणजे पप्पा या, काय झालं, मरायला होत. म्हणजे तू मरत नाहीस, तुला सगळ्या देवाची वरदान आहे. म्हणजे मी नाही मरायला लागलो. माझ्याची संगतीला लागलेत का, माझ्याची बरोबर भजन करतेत का, ये मरायला लागल्यात. मग या लवकर. राम कार्यांसी जानवार नरा प्रमाणंदे मरण वाराक्षसाचा प्राण सेवा संपूर्ण. बाबा पुन्हा योग येणार नाही तुम्हाला. बाप जरी महाराजाचा बाप बी असला तरी तो टाइम येईल असं सांगता येत नाही. हनुमानजीने सांगितलं योग चांगला आहे, श्रीरामाच्या कामाला निघाले वानर आहेत. वानर मरण तयार आहेत आनंदानं. होईत आलंय वानर आनंदानं मरण तयार आहेत. मला तुम्ही सांगितलं निघा जावा तुला. अरे राम कार्यासाठी जर मरण येत असाल त्याच्यात भाग्यवान कोण आहे. तुमच्या भागातले तुमचे गुरु रामकृष्ण महाराज. गळ्यात विना असताना जीव आत्मा निघून गेला. अजून पुढे जाऊ का, ताजुद्दीन बाबा. ऐकलं, अख्ख्या भारताने हिरो बघितलं, अख्ख्या भारतानं कीर्तन करता करता खाली बसले असले एकाच्या मांडीवर मुठचं ठेवलं, जागेवर प्राण सोडून दिला. अरे अख्खा भारत हाळला. आपण कुठं साधीत मरणार आहे, आपल्या पाहुण्याने पता लागणार नाही. कोण बघता आपला व्हिडिओ. चांगल्या कामासाठी वांग्याला मरण झालं बाबा. अरे या वनवासी मंडळाची सेवा करायला मिळते का. वनवासाला गेले कळतंय, शियांगान त्या पापड्यान ते श्यामलान ते खिचडीन ते काय ते वनवासावर कचरतील वसो वागू वागू इतकी सेवा करतात लोक. परमार्थ करणाराची फक्त परमार्थ करणारा पाहिजे, तोची संत साधू ओळखावा. तुम्ही एवढंच परमाणू शब्द, तोची संत साधू ओळखावा. निघा येड ते ऐका मायाबद्ध. निघा पाहिजे, निघा. इतका बी डाग नसला पाहिजे, इतका बी. त्याची सेवा केलेली देवाला पावते, त्यांची केली पावे सेवा. हनुमानजीने सांगितलं निके माझ्या संघ आले, याच्या संघ गेले का आमच्यासारखे असते का. 17 जागेवर गेल महाराज बाबा संघ गेलेले डुप्लिकेट असते. हनुमानजीने सांगितलं या लवकर, एवढा योग पुन्हा येणार नाही. हे काहीतरी पुण्य असेल तुमचं, मरायला लागले जीवदान द्या. चला श्रीरामा समावेत वचन तेरे संत सोनी पिता वानराचा निज प्राण सोये आपण सगळे. बघा, वाऱ्याला एक ठिकाणी प्राणेश नाव आहे का. सगळे रामायणामध्ये वाऱ्याला प्राणेश नाव आहे, पाण्याला जीवन नाव आहे. आपला प्राण वाचवायचा कसं आहे, वाऱ्याच्या हातात. आपल्याला जीवन तर ठेवायचंय का नाही, जीवनाच्या हातात. जीवन जीती जीवना संगे मत्स्या मरणत्या वियोगे जीवना वेगळी
मासोळी पैसा तुका दोन हे पंचमहाभूत सगळ्याची गरज आहे, पण महत्वाची दोन. पृथ्वी त्याच्यामध्ये पृथ्वीची गरज आहे, आकाशाची गरज आहे, सूर्यप्रकाशाची गरज आहे, वाऱ्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे. कोणतं बी गरज दिसत नाही. वाऱ्याला वाटलं काय भाग्यवान आहे, आणि मी तर असं वाहतोयच की. वारा वाहताना कधी म्हणतं काय तर गावाच्या बाहेर आगंधारी येते कुंड जायचं, चला पुलाच्या भागातून